आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे श्याम मानव कोण? यांना कोणी अधिकार दिला? कुणी आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि कुणी घ्यायचं नाही, हे प्रशस्त्री पत्र वाटण्याचा अधिकार यांना कोणी दिला? इथपर्यंत बोलण्याचा अधिकार त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेनंच दिलेला आहे. पण पुढे जे ते वाक्य म्हणाले त्याबद्दल मला बोलावं लागतं. ते असं म्हणाले की आजकाल श्याम मानवला कोणी विचारत नाही म्हणून केवळ प्रसिद्धी करता ते असली काही वक्तव्य करत असतात. देवेंद्रजी, तुमचा जन्म 70 सालचा. 77-78 मध्ये मी तुमच्या वडिलांसोबत दणकून जनता पार्टीचा प्रचार 4-5 जिल्ह्यांमध्ये केला. तेव्हाही मी प्रसिद्ध व्यक्ती होतो, वक्ता होतो. तुमचंच आरएसएसचं मुखपत्र तरुण भारत यामध्ये मी 4 वर्ष कॉलम लिहित होतो, त्याचा पत्रकार होतो आणि मला अतिशय प्रसिद्धी मिळत होती. त्या काळामध्ये मी कुठेही व्याख्यानाला गेलो तर लोक मला पाहायला यायचे, कारण चेहरा ओळखू येत नाही. वृत्तपत्रात वाचताना आम्ही फोटो छापायचो नाही त्या काळामध्ये. तर हा माणूस कोण आहे ज्याचा आपण एवढं वाचतो, ज्याचे लेख जपून ठेवतो, तो कोण आहे म्हणून पाहायला यायचे. तेव्हाही मी प्रसिद्ध होतो. मनोहरमध्ये मी नोकरी करताना संपूर्ण महाराष्ट्रभराकरता लेखन करत होतो. महाराष्ट्रभर भाषणं देत होतो. लोक मला प्रचंड ओळखत होते. आणि 83 साली जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलनची चळवळ सुरू केली 82च्या डिसेंबरमध्ये, तेव्हापासून पहिल्या 5 वर्षामध्ये मी महाराष्ट्रातला कानाकोपरा ढवळून काढलेला आहे. गावागावात पोचलेलो आहे. अख्खा महाराष्ट्र आणि आजूबाजूचे 4-5 प्रांत मला ओळखतात. म्हणजे 77 पासून तर 85 पर्यंत या कालावधीमध्ये अख्खा महाराष्ट्र आणि देशांमधले अनेक प्रांत मला ओळखायला लागले होते. त्या काळामध्ये तुम्ही चड्डी घालून शाळेमध्ये जात होता. ज्या काळामध्ये तुम्ही चड्डी घालत होता त्या काळामध्ये मी प्रसिद्ध माणूस होतो. प्रसिद्धीचं मला सांगू नका. मी स्वतः पत्रकार राहिलेलो आहे. लोकांना खूप प्रसिद्धी दिली आहे. अतिप्रसिद्धीने माणसं कशी होतात आणि त्यांना कशी छपासकी बिमारी लागते मला उत्तम कळतं. आणि त्या पद्धतीचा रोग आपल्याला लागू नये याची अतिशय उत्तम काळजी आजपर्यंत मी घेतलेली आहे.